नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? मजेतच राहा. माझी तब्येत तुम्ही कधी विचारूच नका, कारण की क्लायमेटनुसार कधी आम्हाला सर्दी, कधी खोकला, कधी ताप हा होतच असतो. आणि या छोट्या मोठ्या आजारांकडे आता मी लक्ष देत नाही, कारण की प्रत्येक दिवस जर आपण असं खराब करत गेलो तर आपली लाईफ पुढे जगायची तरी कशी. जे किडनी पेशंट असतील ना, त्यांना एवढं सांगेन की बिंदास राहा, बिंदास जगा. जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही खा, पण जे डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं त्याच गोष्टीचं तुम्ही फॉलोअप करा आणि आपला दिवस नेहमी आनंदात करा. मित्रांनो, किडनी ज्यावेळी फेल होते त्यावेळी पहिलं लक्षण कुठलं देतं की आपली लघवी कमी होणे. आता लघवी कमी होणे म्हणजे काय असतं, तर आपला लघवीचा जो फोर्स असतो तो पूर्णपणे कमी होतो. जे दिवसातून आपण 3 ते 4 वेळा लघवीला जातो ना, त्या ठिकाणी 5 ते 6 वेळा जातो. आणि लघवी केल्याच्या नंतर आपल्याला म्हणजे असं थोडंसं जळजळपणा जाणवतो आणि आपल्याला पुन्हा लघवी झाले असे फील होते. मग पुन्हा रिटर्न लघवीला जातो, त्यावेळी थेंबे थेंबे अशी लघवी पडत असते. रात्रीच्या वेळी तर आपण जेवल्याच्या नंतर डायरेक्ट लघवीला जातो आणि सकाळी उठतो त्यावेळी आपण लघवीला जातो. तर हे प्रमाण असतात ना, ते रात्रीच्या वेळी 5 ते 6 वेळा होतं. ज्यांना 5 ते 6 वेळा रात्री लघवीला होतं ते उठतात, त्यांनी समजून जायचं की आपल्याला कुठला तरी आजार आहे आणि आपली किडनी आपल्याला काहीतरी संदेश देते. तर तुम्ही ह्या गोष्टीकडे कधी लक्ष द्या. जर दुर्लक्ष केलात ना, तर तुम्ही अशा कुठल्या तरी मोठ्या आजाराला सामोरं जाणार. तर ज्यावेळी ज्यांच्यामध्ये अशी लघवीला जास्त टाईम जाण्याची लक्षणं दिसून येतात ना, त्यांनी काय करायचं, डॉक्टरांकडे जायचं आणि ते हे एका स्पेशलिस्ट डॉक्टरांकडे जायचं, त्यांचा सल्ला घ्यायचा आणि यावरती काहीतरी चांगलं ट्रीटमेंट करायची. तर मित्रांनो, हे छोटे मोठेसे आजार असतात, परंतु आपल्याला लाईफमध्ये पुढे गेल्यानंतर खूप मोठे होतात. मित्रांनो, आतापर्यंत जी तुम्हाला मी माहिती दिली ती मी माझ्या स्वतःबद्दल दिलेली आहे. जो अनुभव मी अनुभवलेला आहे त्याबद्दलच तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर अशी जर लक्षणं आपल्या घरामध्ये जर कोणामध्ये जर आढळत असतील तर चांगल्या स्पेशलिस्ट डॉक्टरांकडे जा आणि तिथून तुम्ही ट्रीटमेंट करा. आणि आतापर्यंत जो तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलात तो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटू अशा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.